शक्ति शक्ति। नमस्कार सर्वांना। आज आपण महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती कळवण येथे नवचेतना एकल महिला मेळावा हे कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। म्हणजे त्याचा उद्देश असा आहे की जे एकल महिला आहेत, निराधार महिला ज्यांना आधार नाही तर त्यांना योजनांचा लाभ मिळतो किंवा नाही मिळत, त्यांना गावात मान सन्मान मिळतो का नाही मिळत, तर त्याच्यासाठी आपल्याकडे आज मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार सर व PD मॅडम प्रकल्प संचालक आज आपण कळवण येथे येणार आहेत। तर आपण वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम आज राबवणार आहेत, त्यांच्यासोबत हळदी कुंकवाचा पण कार्यक्रम ठेवलेला आहे। तर आपण व्हिडिओ पूर्ण बघ। वो शक्ति है, 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 वो शक्ति है। नमस्कार सर्वांना। एकल महिला मेळाव्यानिमित्त आपण जे काही आज कार्यक्रम घेणार आहोत तर त्याच्या संबंधित आपण महिला बचत गटाला जे व्यवसाय मानव विकास अंतर्गत मिळालेले आहेत किंवा उत्पादक गटामार्फत जे काही व्यवसाय मिळाले आहेत तर त्यांच्या मार्फत आपण स्टॉलचं आयोजन केलेलं आहे। तर स्टॉल कशा प्रकारे लावले आहेत, तिथे काय काय पदार्थ ठेवले ते आपण बघूया। कभी कभी वो शक्ति है, कभी कभी वो भक्ति है। आणि हे काय हे कोण बनवतो? मी स्वतः अजून किती मानव विकास अंतर्गत बेकरी युनिट दिलं होतं, ते आपण बेकरी युनिट लावलेलं आहे। काय नाव सांगा, कशाचं स्टॉल लावलं आहे आपण? माझं नाव जयश्री ज्ञानेश्वर पवार, राहणार रिकामे, स्वयंसहायता समूहाचे नाव लावण्या स्वयंसहायता समूह। मी स्ट्रॉबेरी आणलेली आहे। अभियानामध्ये काम करते। माझं गटाचं नाव आहे दत्तकृपा आणि ग्रामसभाचं नाव आणि नागरिकच्या हॅलो काय आवडेल ना। नमस्कार, माझे नाव वैशाली विश्वनाथ पवार, मुक्काम पोस्ट दळवट, तालुका कळवण, जिल्हा नाशिक। दत्तकृपा महिला बचत गटाचे नाव आहे। मी उमेदमध्ये काम करते। मी आवळ्याची बर्फी, आवळ्याचा मुरंबा, आवळ्याचे लोणचं, आवळ्याची पावडर आणि आवळ्याची सुपारी। कळवण जिल्हा नाशिक उमेद याच्यात काम करते। माझ्या प्रोडक्टचं नाव आहे मसाले। नमस्कार, मी संता एकनाथ बाबू, मध्ये आहे। मी आयुर्वेदिक आंघोळीचं साबण, पोटपाड काढून आंघोळीचं साबण याचे फायदे। माननीय जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती प्रतिभा संगमनेर मॅडम, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नाशिक। झुकती है ना रुकती है, ना थमती है ना थकती है, ना झुकती है ना रुकती है, ना थमती है ना थकती है। वो शक्ति है कि जिसको अपनी शक्तियों का ज्ञान है, जिसके हाथ में कमान लक्ष्य पर ही ध्यान है, जो चक्र पाहिजे तर समाजात आधार मिळेल। कुटुंबातच आपले लोक तिला दुर्लक्ष करतात आणि त्याच्यामुळे समाजातलं स्थान तिचं कमी होत आहे। तर आपल्याला ह्या महिलांसाठी आपण म्हणतो आपल्या रूढी परंपरेप्रमाणे लग्न असलं तर हळदीचा कार्यक्रम असला तर हळद लावू देत नाही, सत्यनारायणाची पूजा असली तर पूजा करू देत नाही, कुठली विधी असली की तिथे आपल्या त्या महिलेला येऊ देत नाही। न येऊ देण्याचं कारण खूप पूर्वपासून चालू आहे की वेगळं आहे, समाजात दुय्यम स्थान आहे महिलांना, बरोबर। पण ह्या कार्यक्रमात एकच सांगायचंय गावातल्या महिलांसाठी, कुटुंबासाठी, सर्व लोकांसाठी, सर्व घटकातल्या लोकांसाठी की महिला खूप मोठी आहे। महिला आहे तर घर आहे, स्त्री आहे तर घर पण आहे। ज्या घरात स्त्री नाही ते घर पण नाही। मग ज्या स्त्रीला 2 मुलं असतील, नवरा मेला असेल, त्या स्त्रीसाठी स्व उत्पन्न तयार करण्यासाठी शासनाने विधवा असो, विधुर असो, घटस्फोटित असो, या महिलेला मान सन्मान मिळाला पाहिजे, तिच्या कुटुंबात तिला
शक्ति शक्ति वो शक्ति है 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 कभी कभी वो शक्ति है कभी कभी वो भक्ति है ना झुकती है ना रुकती है ना थमती है ना थकती है ना झुकती है ना रुकती है ना थमती है ना थकती है वो शक्ति 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 है कि जिसको अपनी शक्तियों का ज्ञान है जिसके हाथ में कमान लगे नमस्कार, मी स्वाती केतनकेदार. कमी वयात विधवा होणं म्हणजे सोपं नाही लागतं. 2 मुलांना पाळायचे मला सगळं पाहावं लागतं. बाहेर जर पडलं ना की बाहेरल्यापेक्षा घरात ते आधी नाव ठेवतं की कुठं चालते कशाला चालते. एक मुलगा आहे मला मुलगी आहे दोघांचं पाहावं लागतं. म्हणजे बाईसाठी काही सोपं नाही राहत. मंदिरात ती घेतलं की तिला मंदिरात जाऊ कोणतंही काही सांगितलं की तिला नाही पाहिजे तिला बोलवायचं नको बॉस. खरंच बा बाईसाठी खूप काही आवड एकटीचं. मी कल्पना पगार आहे. मला 2 मुली आहेत. माझ्या पतींना 8 वर्ष झाले. 8 वर्षापासून 2 मुलींचे लग्न केले मी. मला काहीच सहारा नव्हता पण केलं मी 2 मुलींचे लग्न. एक कमी लिखलं जातं की ती कुठं बाहेर पडली का तिला नाव ठेवता लोक. का बरं नाव ठेवता. तिचे पण मन आहे तिला पण एक आधार जगायचा आधार आहे. ते आपल्या हातात नसतं मरण आहे. वयाच्या 29 वर्षांनी मी विधवा झाले. मला कोणाचाच सहारा नव्हता. सगळे म्हणायचे का जाऊ तुझं नवरा वाढला आणि क्षमा पण कोणीच कोणाचं पाहत नाही. आमच्या गावाच्या CRP मनीषा ताई वाघ यांनी मला गटार घेतलं व मी काम केलं. तर त्याच्यावर मी माझी मुलांचं शिक्षण व घरकाम करतो. हा प्रश्न कोणालाच नको. असं काय लागतं का विधवाबाईला मनासारखं नको देता येत नाही. थोडंसं चांगलं राहिलं तरी म्हणतात एकाची साठी नडले आता इकडे राहायचे दिवस राहिले का हा काही करायला नको. माझं 2009 मध्ये दुसरं लग्न करून घेते का तू तुझ्या पायावर उभी राहते. मी त्यावेळी एकच निर्णय घेतला की मामा मला शिक्षण चालू ठेवायचंय. की त्यावेळेस मी फक्त 10वी झालेली होती. मग त्यानंतर मी 12वीचा फॉर्म भरला. त्याच्यानंतर तळवटला मी 12वीची एक्झाम दिली. त्यानंतर मग मी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. मला माझा मुलगा नाही सोडायचा. दुसऱ्या लाटेत मिस्टरांचं कोविड मध्ये पूर्ण आजारी पडले. ते दुसऱ्या लाटेत मे मध्ये गेले. पण मग मला माझा मुलगा डोळ्यासमोर दिसायचा की तू असं कर तसं कर. बरेच जण बोलले की तुझ्या मागे तुझं वय खूप कमी आहे. मी जेव्हा माझे मिस्टर निधन झालं तेव्हा मी 27 वर्षाची होती. आता मला आज 4-5 वर्ष झाले. 5वं सुरू आहे मला. पण मग मी बँक सखीचं कामकाज चालू असताना मला खूप उज्ज्वल सोनवणे सरांनी पण खूप सपोर्ट केला. त्याच्यानंतर मी गावागावामध्ये फाईल तयार करून 500हून अधिक महिलांना कर्ज वाटप केलं. की आता आपल्या गरीब महिला बँकमध्ये येतात त्यांना मदत करणं. की एखादी महिला असते तिला स्लिप भरता येत नाही काही मी पुढे हे करून आपण त्यांना पुढे मार्गदर्शन. त्याचबरोबरीने आपल्या तालुक्याचे गट विकास अधिकारी सोनवणे मॅडम, बँकेचे अधिकारी व्यासपीठावर मान्यवर, त्याचप्रमाणे तालुक्याच्या
सर्व गावांमधून आलेल्या सर्व महिला, खरं म्हणजे हा जो कार्यक्रम आहे हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाची संकल्पना आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ओंकार पवार साहेब यांनी प्रथमतः मांडली आणि सर्व तालुक्यांमध्ये ही संकल्पना अतिशय चांगल्या पद्धतीने राबवायचा निर्णय. आताच आपण पाहिलं असेल की 4-5 महिलांनी आपलं मनोगत व्यक्त केलं की विधवा महिला किंवा स्त्रियांना समाजामध्ये किती उपेक्षित राहावं लागतं. साहेब होते त्यावेळेस त्यांनी बरीचशी काही मदत केली. बऱ्याचशा महिलांनी स्वतःचा उद्योग चालू केला. बऱ्याचशा महिलांना त्यामध्ये ना सक्सेस रेशो म्हणजे त्याचं जे काही सबसिडी आहे तीही वर्ग झाली. आपला उद्देश हाच आहे की उद्योग कुठला निवडावा की ज्याला याला मागणी असेल. असे बरेचसे उद्योग आहेत की त्यामध्ये वेगवेगळ्या उद्योगांच्या मार्फत आपण शासकीय कर्ज योजना घेऊ शकतो. ज्यावेळेस हा प्रस्ताव बारामतीमध्ये सर्वात प्रथम मी जवळजवळ 15 वर्षापूर्वी हा टाकलेला होता. दियाबाती नावाचा प्रोजेक्ट शारदा उद्योग समूह. वो शक्ति है, 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 वो शक्ति है. कभी कभी वो शक्ति है, कभी कभी वो भक्ति है. न झुकती है, न रुकती है, न थमती है, न थकती है. न झुकती है, न रुकती है, न थमती है, न थकती है. वो शक्ति है, 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 वो शक्ति है. आसान लग रहा है सफर देखने